माझ्या पत्नीचे निधन झाल्यामुळे मला घरकामासाठी एक मोलकरीण हवी होती आणि एक मोलकरीण भेटली. ती खूप तरुण होती, दिसायलाही खूप सुंदर होती. त्या दिवशी ती पावसात भिजत आली. जेव्हा मी दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा ती पूर्णपणे पावसात चिंब ओली झाली होती. त्यामुळे ती खूप आकर्षक दिसत होती आणि त्या दिवशी तिला मी माझ्या पत्नीचे कपडे घालायला सांगितले. ती रूममध्ये गेली आणि नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय. मी मुंबईमध्ये जॉब करत होतो. माझा मुंबईमध्ये एक स्वतःचा प्लॉट होता. पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी माझ्या पत्नीचं निधन झालं. ती खूप सुंदर होती, सारखी माझी काळजी घ्यायची, काय हवं नको ते पाहायची. पण तिला एक गंभीर आजार जडला आणि ती गेली. तेव्हापासून मी माझ्या फ्लॅटवर एकटाच राहत होतो. माझे आई बाबा गावाकडे होते. मी त्यांना कित्येकदा म्हटलं मुंबईला माझ्या फ्लॅटवर राहायला या, पण त्यांना मुंबईचं वातावरण सूट होत नव्हतं. त्यांना गावाकडेच करमतं, म्हणून ते तिथे राहतात. पत्नी गेल्यापासून मी पूर्णपणे एकटा झालो होतो. बाहेर एक मेस लावली होती, पण तिथलं जेवण चांगलं नव्हतं आणि मला ते खायलाही आवडत नव्हतं. मग माझ्या आईवडिलांनी सांगितलं, तू एखादी बाई कामाला ठेव स्वयंपाकासाठी. मलाही हेच योग्य वाटलं, कारण मला ऑफिसमुळे सर्व गोष्टी करायला वेळ मिळत नव्हता. घर झाडणं, पुसणं, स्वयंपाक करणं वगैरे वगैरे. मग मी माझ्या मित्रांना सांगितलं, तुमच्या पत्नीला विचारून पहा, कोणी कामवाली असेल तर सांगा, मला गरज आहे. काही दिवसांनी म्हणजे 4-5 दिवसात माझ्या एका मित्राचा फोन आला. एक कामवाली आहे, तिला मी तुझ्या घरचा ॲड्रेस दिला आहे, ती तुला भेटायला येईल. तो दिवस रविवार होता. मी सकाळी पेपर वाचत बसलो होतो. एवढ्यात घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. समोर एक सुंदर तरुणी उभी होती. तिने साडी नेसली होती, डोक्यावर पदर होता, दिसायला गोरी, काळेभोर केस, पूर्ण उंचीची. तिचं सौंदर्य मन मोहून टाकणारं होतं. मी विचारलं, कोण पाहिजे? ती म्हणाली, साहेब, मला तुमच्या मित्रांनी या पत्त्यावर पाठवलेलं आहे. तुम्हाला एका मोलकरणीची गरज आहे ना? मी म्हणालो, हो, पण तुमच्याकडे पाहून तुम्ही मोलकरीण नसल्यासारखे वाटता. यावर ती खेळकरपणे हसली. तिचं हसणं सुद्धा खूप सुंदर होतं. ती म्हणाली, साहेब, मी खरंच मोलकरीण आहे. मला खूप लोक म्हणतात की मी मोलकरीण वाटत नाही. मी तिला आत यायला सांगितलं. तिला एक ग्लास भरून पाणी दिलं. नंतर तिला माझं पूर्ण घर दाखवलं. माझं घर मोठं होतं. ती घर पाहताना डोळे मोठे करून बघत होती. एवढं मोठं घर पाहून माझा अभिमान वाटत होता. तिला पूर्ण घर दाखवल्यानंतर तिला तिची माहिती विचारली. मी विचारलं, तुझं नाव काय? तिने सांगितलं, कमल. मी फार खोल जाऊन प्रश्न विचारले नाहीत. मी विचारलं, तू इथे काम करू इच्छिते का? ती पटकन म्हणाली, हो. ती म्हणाली, साहेब, तुमचं घर खूप मोठं आहे. मला खूप आवडलं. मला इथे काम करायला नक्की आवडेल. पण माझ्या राहण्याची सोय नाही. तुम्ही कुठे राहण्याची सोय करू देऊ शकता का? मी तिला म्हणालो, बाहेर कुठे राहू नकोस. माझ्या घरासमोर एक गेस्ट हाऊस आहे, तू तिथे राहू शकतेस. मी तिला चांगला पगार ठरवून दिला. मी तिला म्हटलं, तू आजपासूनच कामाला लाग. मग मी तिला विचारलं, आपण दोघांसाठी 1 कप चहा करशील का? ती लगेच किचनमध्ये गेली आणि काही क्षणातच 2 कप चहा घेऊन आली. तिच्या हातचा चहा खूप मस्त होता. चहा पिऊन मन प्रसन्न झालं. तिने विचारलं, तुम्ही एकटेच राहता का? बाईसाहेब कुठे आहेत? मी तिला सांगितलं, माझ्या पत्नीचं निधन झालं आहे. सध्या तरी मी एकटाच आहे. नंतर मी तिला गेस्ट हाऊस दाखवलं आणि ती तिथे राहू लागली. कमल खूप साधी होती, पण तिच्या चेहऱ्यावर शांत, समजूतदार आणि सतत हसणारे भाव होते. ती रोज ठरलेल्या वेळेत यायची, घर नीटनेटके ठेवायची आणि माझ्यासाठी 1 कप चहा तयार ठेवायची. तिच्यामुळे घराला एक प्रकारचा जिवंतपणा आला होता. सुरुवातीला मी तिच्याकडे फार लक्ष दिलं नव्हतं, पण हळूहळू मला जाणू लागलं की तिच्या घरात असल्यामुळे घरचं घरपण वाढत आहे.
एके दिवशी मी ऑफिसमधून लवकर घरी आलो. बाहेर वादळ वाऱ्याची गडगडाट सुरू होती आणि जोरदार पाऊसही पडत होता. स्वयंपाकाच्या वेळेस कमल पावसात भिजत भिजत माझ्या घराकडे येत होती. मी खिडकीतून पाहत होतो. ती दारासमोर आली आणि बेल वाजवली. मी दरवाजा उघडला आणि पाहिलं ती पूर्णपणे भिजली होती. तिचं अंग ओलं झालं होतं. त्या भिजलेल्या अवस्थेत ती फार सुंदर मनमोहक दिसत होती. मी तिला म्हणालो, आज पाऊस थांबल्यावरच यायचं होतं. ती म्हणाली, नाही साहेब, मला ठरलेल्या वेळेवर येणं आणि जाणं खूप आवडतं. तू घरामध्ये जाऊन माझ्या पत्नीची एखादी साडी घाल आणि मगच कामाला लाग. ती म्हणाली, बाईसाहेबाची साडी मी कशी घालणार साहेब? मी म्हणालो, आता त्या साड्यांचा मला काही उपयोग नाही. तू ती साडी घाल. मग ती साडी बदलण्यासाठी माझ्या रूममध्ये गेली आणि कपडे बदलू लागली. मला तिचं आजचं पावसात भिजलेलं आणि चिंब झालेलं रूप सतत डोळ्यासमोर येत होतं. मी काही वेळ हॉलमध्ये बसलो. माझं मन राहत नव्हतं म्हणून मी दरवाजाजवळ गेलो आणि दरवाजातून आतमध्ये पाहिलं तर ती माझ्या पत्नीची साडी घालत होती. ती पाठमोरी उभी होती. ती खूप सुंदर दिसत होतं. तिने साडी नेसली आणि ती बाहेर येऊ लागली. तसा मी परत जाऊन हॉलमध्ये बसलो. तिने माझ्या मनामध्ये घर केलं होतं. आज तर जास्तच कमल सुंदर वाटत होती. थोड्याच वेळात तिने स्वयंपाक केला. बाहेर पाऊस कमी झाला नव्हता. पाऊस भरपूर पडत होता आणि कमल जिथे राहत होती ते अंतरही भरपूर दूर होतं. मग मी तिला म्हटलं, आपण जेवण बरोबर करूया. ती आडोवेडे घेत होती, पण शेवटी जेवण करायला तयार झाली. मग आम्ही दोघं डायनिंग टेबलवर बसलो आणि जेवण करू लागलो. जेवण खूप सुंदर बनलं होतं. ती आज मला माझी पत्नी आल्यासारखीच वाटत होती, कारण तिने माझ्या पत्नीची साडी घातली होती. बोलता बोलता मी तिला विचारलं, तुझं अजून लग्न झालं नाही का? तेव्हा ती म्हणाली, साहेब, माझं लग्न झालं आहे, पण मला माझ्या नवऱ्याने सोडलंय. का तर त्याने दुसरी बायको करून आणली आणि मला घरातून हाकलून लावलं. हे ऐकून मी थक्क झालो. एवढी सुंदर पत्नी आणि कशी सोडली असेल? मलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं. जेवण झाल्यानंतर तिने संपूर्ण किचन नीट साफ केलं आणि ती निघणार होती तेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर पाऊस अजूनही चालू होता आणि तोही खूप मोठ्या प्रमाणात पडत होता. मी तिला म्हटलं, काही वेळ वाट बघ. पाऊस थांबतोय का ते पाहू, आणि नाही थांबला तर तू आज इथे झोपून जा. पाऊस खूप पडत असल्यामुळे ती घाबरली होती, म्हणून ती तयार झाली. रात्रीचे 11 वाजले तरी पाऊस थांबला नाही. आम्ही हॉलमध्येच टीव्ही पाहत पावसाची वाट पाहत होतो. टीव्ही पाहत असताना आम्ही दोघं एकमेकांकडे चोरून पाहत होतो. त्यामुळे तिला पाहून मला तिच्याबद्दल खूप आपलेपणा वाटत होता. पण पाऊस थांबण्याची काही लक्षणं नव्हती. मग मी तिला म्हटलं, कमल, तू आज इथे झोप. मी तिला एक खोली दाखवली. तिथे ती झोपणार होती. मला ती सुरुवातीपासूनच खूप आवडू लागली होती. संध्याकाळी मला माझ्या बेडरूममध्ये झोप येत नव्हती. कमल माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली, साहेब, तुम्हाला काही लागतं तर सांगा, मला आवाज द्या. तेव्हा मी तिला म्हणालो, माझ्यासाठी एक पाण्याने भरलेली बॉटल घेऊन ये. मग मला काही गरज नाही लागणार. तिने फ्रीजमधून एक पाण्याने भरलेली बॉटल आणून माझ्याजवळ ठेवली आणि ती बोलून तिच्या खोलीकडे जाऊ लागली. तेव्हा मी तिचा हात हातामध्ये घेतला. ती थोडीशी लाजली. तिने हात सोडवण्याचा प्रयत्नही केला नाही. मला तिचा होकार वाटला. मी तिला माझ्या शेजारी बसवलं आणि तिचा चेहरा दोन्ही हातामध्ये घेऊन डोळ्यात डोळे घालून पाहायला सांगितलं. आम्ही खूप वेळ एकमेकाच्या डोळ्यात पाहत बसलो. तिचा चेहरा खूप निरागस होता. मला ती खूप आवडली होती. हळूहळू आम्ही एकमेकाच्या मिठीत शिरलो आणि वाढणाऱ्या रात्रीबरोबर आमचं प्रेमही वाढत गेलं. काही वेळाने आम्ही शांत झालो आणि त्या कोसळणाऱ्या पावसाच्या अंधाऱ्या रात्री गाढ झोपी गेलो. काही दिवस आम्ही भरपूर प्रेम केलं. मला आता तिच्याशिवाय काहीच करमत नव्हतं. मग माझ्या मनात विचार आला की आपण असं तिचा फायदा घेणं योग्य नाही. आणि मग एके दिवशी मी
कमलला बोलवलं. तिला माझ्यासमोर बसवलं आणि म्हटलं, कमल, मला तू खूप आवडतेस. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुला आवडेल का माझ्याशी लग्न करायला? ती हे शब्द ऐकून अवाक झाली. कारण माझं घर खूप मोठं होतं, पैशाने मी श्रीमंत होतो आणि कमल खूप गरीब होती. तिची अपेक्षाही नव्हती की मी तिला असं काही विचारेल. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले आणि तिने मला मिठी मारली. ती म्हणाली, साहेब, मी एवढा मोठा विचार कधीच केला नव्हता की तुम्ही माझ्यासारख्या गरीब मोलकरणीला तुमच्या पत्नीचं स्थान द्याल. मग मी माझ्या आईबाबांना सांगितलं. हे ऐकून माझ्या आईबाबांनाही धक्का बसला. काही दिवसांनी घरच्यांनीही लग्नाला संमती दिली. मग आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आणि आनंदात राहू लागलो. जरी ती आता माझी पत्नी असली तरी ती माझा खूप आदर करते. माझ्यासाठी नेहमी वेगवेगळे पदार्थ बनवते आणि मला प्रेमाने खाऊ घालते. आम्ही दोघंही एकत्र फिरायला जातो, एकत्र आयुष्य एन्जॉय करतो. काही दिवस आम्हाला लोकांचा त्रास सहन करावा लागला, पण आम्ही लोकांचा विचार केला नाही. आता लोकही विसरून गेले आहेत. आता आम्ही आमच्या आयुष्यात खूप आनंदी आहोत. ही कथा आपल्याला काय शिकवते? माणसाचं मन स्वच्छ आणि प्रेम खरं असेल तर समाजाच्या चौकटी मोडूनही प्रेम फुलू शकतं. दुसऱ्यांच्या आत्मसन्मानाचा आदर करणं, नात्यांमध्ये विश्वास ठेवणं आणि कोणाचाही गैरफायदा न घेता प्रेम करण्याचं धाडस दाखवणं, हाच खरा मानवीपणाचा विजय आहे. प्रेमात प्रतिष्ठा, पैसा किंवा भूतकाळ नसतो. असतो तर फक्त आपुलकीचा, समर्पणाचा आणि विश्वासाचा एक सुंदर धागा.